नमस्कार. श्री स्वामी समर्थ. जर तुमच्या घरामध्ये गरिबी असेल, पैसा टिकत नसेल, तर पिढ्यानपिढ्याची गरिबी घालवण्यासाठी काही स्वामींचे तोडगे आणि उपाय आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे. तर उपाय पहिला, घरातला आरसा जर तुटला किंवा फुटलेला असेल तर तो तातडीने घराबाहेर फेकून द्यावा. अन्यथा घरामध्ये समस्या वाढून सुख समृद्धी नष्ट होऊ शकते. तसेच खराब वस्तूंची देखील लगेच विल्हेवाट लावावी. या गोष्टींमुळे सुद्धा घरात गरिबी येण्याची शक्यता असते. पैशाला पैसा लागत नाही व घरात गरिबी येते. त्यासाठी तुम्ही घरातील जर आरसा तुटला असेल किंवा फुटला असेल, तर चीर गेली असेल, तडा गेला असेल, तर तो आरसा तुम्ही ताबडतोब फेकून द्या आणि दुसरा आरसा लावा. आणि घरात उपाय दुसरा, घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर स्वस्तिक चिन्ह बनवताना योग्य दिशा जाणून घेणं आवश्यक आहे. वास्तुशास्त्रानुसार स्वस्तिक चिन्ह नेहमी उत्तर किंवा ईशान्य दिशेला असावे. अशा दिशांना स्वस्तिक बनवल्याने देवदेवतांची कृपा कुटुंबावर कायम राहते अशी मान्यता आहे. उपाय तिसरा, कोळी जाळं. घरात कोळी जाळं बघितल्या क्षणी स्वच्छ करावे. अनेक लोकांना वाटतं की जाळं साफ करणे म्हणजे घर तोडणे, पण असे नाही. कोळी जे जाळं शिकार फसवण्यासाठी विणतं, म्हणून हे जाळं घरात असणं योग्य नाही. त्यामुळे घरात जर कोठे तुमच्याकडे जाळं बनवलं असेल कोळीनं, तर ते ताबडतोब काढा. उपाय चौथा, पिण्याच्या पाण्याने भरलेले भांडे जर का ईशान्य किंवा उत्तर दिशेला ठेवल्यास त्याचे लाभ आपल्या घरावर चांगले दिसून येतात. तसेच घरात सकारात्मकता चांगली दिसून येते. त्याचसोबत जर का घरात पैशाची कमतरता जाणवू नये असे वाटत असेल, तर हा माठ कधीच रिकामा ठेवू नका. कमीत कमी त्याच्यामध्ये पाणी भरा. उपाय पाचवा, घरातील घड्याळांना महत्त्वाचे स्थान असते. घराची सजावट करताना घड्याळाच्या स्थानाकडे विशेष लक्ष देण्याची आवश्यकता असते. घड्याळ कधीही दक्षिण दिशेला लावू नये असे सांगितले जाते, कारण दक्षिण दिशेला घड्याळ लावल्यास आपले लक्ष कायम दक्षिण दिशेकडे जाते. त्यामुळे घरातील नकारात्मकता आणि नकारात्मक ऊर्जा वाढीस लागते. म्हणून दक्षिण दिशेला घड्याळ लावू नये असा सल्ला दिला जातो. उपाय सहावा, पलंगाची स्थिती तुमच्या झोपेच्या एकूण गुणवत्तेवर आणि तुमच्या प्रियजनांच्या आरोग्यावर परिणाम करते. वास्तूनुसार आदर्श पलंगाची स्थिती अशी असावी की डोके दक्षिण किंवा पूर्व दिशेला असेल. तुमच्या पलंगावर नेहमी हेडरेस्ट असते आणि ते फक्त आयताकृती किंवा चौरस आकाराचे आहे का याची खात्री करावी. उपाय सातवा, तुम्हाला जर श्रीयंत्र ठेवायचे असेल, काही लोक घरामध्ये श्रीयंत्र ठेवतात. जर तुम्हाला श्रीयंत्र ठेवायचे असेल तर एका लाल कपड्यावर श्रीयंत्र ठेवा आणि त्याच्या एका बाजूनं कलश ठेवा. लक्ष्मी बीज मंत्राचे उच्चार करत श्रीयंत्रावर कुंकू अर्पण करा. विधीनुसार पूजा करा. अशा प्रकारे 11 दिवस पूजा केल्यानंतर तिजोरीमध्ये एक लाल कपडा टाकून त्यावर श्रीयंत्र ठेवा. उपाय आठवा, चंदन पूजेसाठी फक्त एक बत्ती किंवा तुकडा दररोज चंदन घासल्यास घरात सुगंधाचे वातावरण तयार होते. डोक्यावर चंदनाचा तिलक लावल्याने शांती मिळते. ज्या ठिकाणी चंदनाचे दररोज वंदन केले जाते आणि गरुड बेलाचा आवाज ऐकू येतो, वातावरण नेहमी शुद्ध पवित्र राहते.
लक्षात ठेवा की चंदनाने बनवलेले फर्निचर नसावेत, कारण चंदन ही एक पवित्र लाकूड आहे आणि होय, आपण उपासना घर बांधू शकता. त्यामुळे घरामध्ये चंदनाने बनलेले फर्निचर तुम्ही वापरू नका. धन्यवाद. आजच्या व्हिडिओमध्ये काही माहिती आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका.